भारतीय रेल्वेने आपलं नाव बदलून फक्त उत्तर भारतीय रेल्वे असं करावे का? कारण बघा, आपल्या मुंबई या शहरापासून 400 ते 500 किलोमीटर अंतरावरती जी आपली काही भाग आहे, जसं जवळचं पुणे झालं आणि लांबचं जर आपण बघायला गेलो तर कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा कोकण, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या भागात जाण्यासाठी म्हणजे जर मी कोकणची आता गोष्ट करतोय, कोकणात जाण्यासाठी दिवसातून मोजून 4 ते 5 गाड्या आहेत ज्या रोजच्या गाड्या असतात. त्यात जी एक दादर रत्नागिरी पॅसेंजर होती ती दिवा रत्नागिरी अशी केली आहे. काही आता फक्त कोकणासाठी समर्पित अशा गाड्या सांगतो तुम्हाला. कोकणकडनं झाली, मांडवी झाली, दादर रत्नागिरी पॅसेंजर झाली, नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्यासुद्धा जातात कोकणातून, पण त्यांचं गंतव्य स्थानक हे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे, म्हणून फारच कमी स्थानकांना त्याचा फायदा होतो. तर न म्हणता हिशोब बघा तुम्ही, म्हणजे कोकणात जायला दिवसातून फक्त 10 गाड्या पकडा तुम्ही. त्या 30 गत पुण्याला जायला. सकाळची डेक्कन झाली, इंटरसिटी झाली, या गाड्या सोडल्या की मग काही एक्सप्रेस गाड्या आहेत, जसे उद्यान एक्सप्रेस झाली, चेन्नई एक्सप्रेस. पण उद्यान आणि चेन्नई या लांबच्या गाड्या आहेत, चेन्नई आणि बेंगलोरला जाणाऱ्या. मग फक्त पुणे ते मध्ये सोलापूर या भागातल्या मोठ्या स्थानकांवरती थांबतात. मधल्या स्थानकातल्या लोकांना काही फायदा होत नाही एक्सप्रेस गाड्यांचा, म्हणजे दिवसातून मोजून 1-2 एखादी पॅसेंजर असतील तर. म्हणजे स्थानकं महाराष्ट्रात, खर्च म्हणजे उत्पन्न मिळतं आहे महाराष्ट्रातून, आणि यांना गाड्या सोडायच्यात उत्तर भारतामध्ये. आमचा विरोध नाही आहे उत्तर भारतात गाड्या सोडायला, तो भारताचाच भाग आहे. पण जर महाराष्ट्राच्या मध्ये आम्हाला आमच्या स्थानकांवरती जायला फक्त दिवसातून 1-2 गाड्या आहेत आणि उत्तर भारतात जायला दिवसाच्या 40 ते 50 गाड्या सुटतात मोठ्या स्थानकांवर. आता दिल्लीची जर तुम्ही गोष्ट करायला गेलात तर दिल्ली, अलाहाबाद दिवसातल्या कमीत कमी 10 गाड्या असतील. काही गाड्यांचं गंतव्य स्थानक ते असेल किंवा काही गाड्यांचं महत्त्वाचं थांबण्याचं स्थानक ते असेल. मग महाराष्ट्रामधल्या भागामध्ये रेल्वे असून जर महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा होत नाही आहे, CSMT टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, इकडून फक्त उत्तर भारतात गाड्या जाणार, मग महाराष्ट्रातल्या जनतेने करायचं काय? म्हणून मी सल्ला देतोय, भारतीय रेल्वे हे नाव बदलून फक्त उत्तर भारतीय रेल्वे असं करून टाका. महाराष्ट्राच्या जनतेने कोकण रेल्वे उभारायला समर्पण दिलं, लोकांनी विनामोबदला जमिनी दिल्या, महाराष्ट्र राज्याने 80% वाटा उचलला कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी. पण आता होतं आहे काय, उत्तरेतल्या गाड्या दक्षिणेत जायला कोकण रेल्वेचा मार्ग वापरतात, आणि रत्नागिरी सोडलं आणि रत्नागिरी, कुडाळ अशी काही 1-2 स्थानकं सोडली तर बाकी कोणत्या स्थानकांवरती गाड्या थांबत नाही. ती जनता दिवसातली 1 पॅसेंजर गाडी असते, तिच्यामध्ये शेळ्या मेंढऱ्याप्रमाणे प्रवास करते. म्हणजे जनतेला हेच मिळालं का कोकण रेल्वे बनवून? तीच गत आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची. तुम्ही ह्या लांबच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये लोकल गाड्या डिले होतात, विलंबाने चालतात, इकडच्या स्थानिकांना त्रास होतो, मुंबईतल्या नागरिकांना. मग आम्ही मुंबईकरांनी करायचं काय? म्हणजे आम्ही महाराष्ट्रातील रहिवाशांनी आमच्या राज्यात जायला गाड्या नाही आहेत, पण उत्तर भारतात जायला दिवसाच्या 25 ते 30 गाड्या आहेत. याच्यावरती भारतीय रेल्वे, क्षमा करा, फक्त उत्तर भारतीय रेल्वे याच्यावरती काही उपाययोजना करणार आहे की नाही?